नमस्कार मंडळी, एकदम साधा आणि गावरान बेत आज आपण बघतोय. तर इथे मेथीची रस्सा भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. ज्यांना बाजरीच्या भाकरी बनवता येत नाही त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने बनवून बघा, जशा मी बनवते तशा. आणि मेथीची रस्सा भाजी एकदम छान असा भन्नाट बेत असतो. रात्रीच्या जेवणामध्ये एकदमच भारी, नक्की बनवून बघा या पद्धतीने. तर चला आपण बाजरीची भाकरी बनवायला घेऊयात. इथे मी एक मोठं ताट घेतलं, यामध्ये बाजरीचं पीठ टाकून घेतलं आणि आता पीठ हे आपलं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून. बाजरीची भाकरी खूप छान लागते आणि बनवायला सुद्धा सोपी असते. काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं, थोडासा जोर देऊन हाताने. तर बघू शकता मी कसं पीठ मळते, अशा प्रकारे पीठ मळून घ्या. ज्यांना भाकरी जमत नाही त्यांनी, आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही भाकरी सहज बनवू शकताल. खूपच सोपी पद्धत आहे भाकरी बनवण्याची. तर एकदम पातळ भाकरी बनवणार आहोत आपण, जरा कडकमधून. तर इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता भाकरी आपली जेवढी हवी तेवढं पीठ घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची आहे. तर इथे मी एक उंडा काढून घेतला, थोडंसं चपटा करून घेतला आणि थोडंसं खाली पीठ टाकून घ्यायचं आणि भाकरी एका हाताने थापून घ्यायची. दुसरा हात अशा प्रकारे आडवा लावायचा, जेणेकरून आपली भाकरी जी आहे ती गोल येईल. थोडीशी रुंद झाली की दोन्ही हाताने थापायची आणि एकदम छान अशी भाकरी तयार होते. बघू शकता कुठे उरली नाही, काहीच नाही. एकदम छान अशी भाकरी आपली तयार झालेली आहे. तर आता तवासुद्धा ठेवून घेतलेला आहे गॅसवरती. आता ही भाकरी आपण तव्यावरती टाकून घेऊयात. बघू शकता किती छान भाकरी आलेली आहे. थोडासा तव्यावरती पाण्याचा शिपका मारून बघायचा, चुरचुर वाजलं किंवा पाण्याचा डायरेक्ट गोळा झाला गोल, तर तवा आपला एकदम छान असा तापलेला आहे. त्यानंतर तवा छान तापला होता, भाकरी टाकून घेतली आणि वरून पाणी लावून घ्यायचं. भाकरी कोरडी राहता कामा नये, सगळ्या साईडने आपला पाणी लावून घ्यायचं, नाहीतर मग ती उरल्यासारखी दिसते आणि भाजायला पण व्यवस्थित भाजत नाही. तरी ते मी सगळ्या साईडने पाणी लावून घेतलं आणि थोडीशी सुकल्यावरती पलटून घ्यायची. तर आता भाकरी पलटून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडने आपला मस्तपैकी भाजून घ्यायची आहे खरपूस. भाकरी भाजली की आपण मेथीची भाजीची सुद्धा रेसिपी बघणार आहोत. आणि कोणत्याही वेळेला तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा बेत बनवू शकता, साधा सिंपल. तर बघू शकता भाकर एका साईडने पचली, दुसऱ्याही साईडने मी तिला तव्यावरतीच भाजून घेतलं. तर मस्त अशी खरपूस आपली भाकरी ती भाजून तयार झालेली आहे. तर बघू शकता दिसायला किती छान दिसत आहे, कडक झालेली आहे. जास्त कडकसुद्धा करायची नाही रस्सा भाजीसोबत. सुकी भाजी असेल तर ठीक आहे, परंतु रस्सा भाजी असेल तर थोडीशी अशा प्रकारे ठेवायची. तर मी सगळ्या भाकरी बनवून घेतल्या. तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊयात. एकदम छान अशी भाजी आपण बनवणार आहोत आणि सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. तर भाकरीला मस्त पापुद्रे आलेले आहेत. तर इथे मी मेथी घेतलेली आहे आणि मेथी जर थोडी असेल ना तर काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम बारीक कट करून घ्यायची. तर सगळ्यांना पुरते, छान तयार होते. त्यानंतर मी सगळी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर काही लसूणसुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे सोलून. त्यानंतर कढाई ठेवली, तेल टाकून घेतलं, यामध्ये लसूण टाकून घ्यायचा. लसूण थोडा ब्राउनिश कलरमध्ये झाला की लगेच यामध्ये जिरे टाकायचे. जिरे जास्त टाकायचे, कारण फोडणीमध्ये जिरे असेल तर चव खूप छान लागते पालेभाज्यांची. तर लसूण ब्राऊन झाला, जिरेसुद्धा मस्त फुलून आले आणि मेथीची भाजीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. भाजी जर थोडी असेल तर एकदम बारीक कट करायची आणि टाकायची. खूप भाजी छान लागते आणि बारीक चिरल्यामुळे तिची चव रशामध्ये उतरते आणि खूपच टेस्टी लागते. भाकरीसोबत अप्रतिम लागते भाजी, नक्की बनवून बघा. त्यानंतर तेलामध्ये परतून घेतली आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं. आता आपण वाटण तयार करून घेऊ. इथे हिरवी मिरची, मीठ, लसूण अगोदर बारीक वाटण तयार करून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे. तर आता हे सुद्धा या भाजीमध्ये टाकून घ्यायचं. आता हे परतून घ्यायचं. तोपर्यंत आपण भाजलेले शेंगदाणे बारीक वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतली. आता भाजीला आपल्या उकळी आलेली आहे, मिरची थोडीशी उकळलेली आहे. त्यानंतर हे वाटण आपण शेंगदाण्याचं करून घेतलं, हे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त थोडा वेळ खदखदू द्यायचं. म्हणजे शेंगदाणे जर आतमध्ये जर थोडेसे कच्चे वगैरे असतील तर छान असे उकळून निघतात. तर थोडेसे खदखदल्यावरती मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि पाणी जास्त टाकायचं आपल्याला. रस्सा भाजी बनवायची आहे तर म्हणजे मापात टाकायची, जास्त पण पातळ करायची नाही. तर बघू शकता अजून शिजायची पण बाकी होती, त्यामुळे मी पाणी बऱ्यापैकी टाकलं होतं.
तर इथे भाजी मस्त उकळत आहे आणि आता आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे शिजून. गॅस बंद केला तर अशा प्रकारे दिसत आहे. एकदम कमी झाली आणि छान असा रस्सा दाटसर झालेला आहे. बाजरीच्या भाकरीसोबत चुरून मेथीची भाजी खूपच छान लागते. तर इथे लोणचं घरी बनवलेलं रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे चॅनलवरती, नक्की बघा. जर अजूनसुद्धा कैऱ्या वगैरे मार्केटमध्ये येतात तर नक्की बनवून बघा या पद्धतीने. तर बघू शकता आपला गावरान बेत, मेथीची भाजी, बाजरीच्या भाकरी आणि तोंडी लावण्यासाठी लोणचं.